नमस्कार सगळ्यांना. आज आपण एअरपोर्ट रोडला आहोत. काय आता बोलायचं काय सांगता येत नाही. हा आता गार्डन झाले, शाळा झालेली, मंदिरं झाले. आता एअरपोर्ट रोड. आता एअरपोर्ट रोडला हे बघा, पुणे एअरपोर्ट रोड. पुणे एअरपोर्ट रोडला पूर्णपणे इथं बघा, इथं कचरा टाकायचं ठिकाण आहे आणि इथं बाटल्या पडलेले आहेत. हे सगळं रात्रीच्या फेकून दिलेल्या का बाटलेल्या असतील. हे बघा पुणे एअरपोर्ट रोड, बरोबर पुणे एअरपोर्ट रोडच्या आपण रोहन मिथलाच्या इथं बरोबर या पत्र्याच्या पैशी इथं बाटल्या पडलेले आहेत. रोहन मिथलाच्या बाजूला बरोबर इथं अजून थोडंसं पुढं रोहन मिथला E4E12 आहे ना, बरोबर त्याच्या गेटच्या बाहेर आहे बघा. रोहन मिथलाच्या बरोबर ऑपोजिट साईडला गेटच्या बाहेर पुणे एअरपोर्ट रोड. अजून पुढं बघा, अजून पुढं तुम्हाला दाखवतो. पुढं बघा, हे बघा रस्त्यावर पडलेलं आहे सगळं. अजून बघा, हे एअरपोर्ट रोड आहे. हे इथं बाजूला लॉ कॉलेज आहे, त्याच्या ऑपोजिट साईडला एअरपोर्ट रोड, लॉ कॉलेजच्या बरोबर चौकात हे एवढं चांगलं केलेलं आहे. इथं पूर्ण गुटखा बिटखा खाऊन तुकतात. आणि हे बरोबर बघा सिग्नलच्या बरोबर कॉर्नरला कोपऱ्यावरती हे बघा, हे काय सिगरेट गुटखा टाकायची ठिकाण आहे काही. एवढं चांगलं केलेलं आहे बघा. त्याच्या आतमध्ये बघा बाटल्या टाकायच्या ठिकाण आहे, पण सिगरेट गुटखा आणि हे बघा बॉटल, हे बघा बॉटल पडली पूर्णपणे. इथे एक बॉटल टाकायची जागा आहे का बरोबर लॉ कॉलेजच्या सिग्नलच्या इथं, सिम्बॉयसिस लॉ कॉलेजच्या बरोबर सिग्नलच्या इथं बरोबर हे काय बाटल्या टाकायचं ठिकाण आहे काय, बघून घ्या तुम्ही. हा चौकेस लॉ कॉलेजच्या एअरपोर्ट रोडच्या इथल्या लॉ कॉलेजच्या आणि बरोबर त्या बरोबर सिग्नलच्या बाजूला आहे बघा, इथं बाटले टाकून ठेवले. बाटले आहेत, सिगरेट आहे, तंबाखूच्या पुढे आहेत, पूर्णपणे इथं टाकून ठेवले. अजून बघा, आता एअरपोर्ट रोडच्या एरोमॉलच्या बरोबर बाजूला हे एअरपोर्ट रोड आहे, एरोमॉल आहे. एरोमॉलच्या बाजूला ही जागा कुणाची एअरपोर्ट ऑथॉरिटीचे मला माहीत नाही. हे बघा पूर्णपणे इथं पण बघा, हे बघा पूर्णपणे एअरपोर्ट रोडच्या बरोबर एअरमॉलच्या बाजूला या जागेवरती घाण पडलेली आहे. मला त्याच्याशी ती जागा कुणाची त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला इथं हे लोक दारू फेकून जातात, ह्याचं घेणं आहे. बघा हे एअरपोर्ट रोड आहे, शाळा सोडली नाही या लोकांनी मंदिरं सोडली नाही. आता एअरपोर्ट रोडच्या इथं पण इथं म्हणजे काय बोलायचं, शब्दच नाही यांच्यासाठी बोलायसाठी. पूर्ण घाणेरडा अवस्थेत असतं हे एअरपोर्ट रोड आहे का काय, मला तेच कळणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.